नमस्कार मित्रो, आज आपण आलो आहोत संतोष जाधव म्हणजे आमचे मित्र कोकण कट्ट्याचे सदस्य आणि क्रियाशील सदस्य यांच्या घरी आलेलो आहेत. आज लाखो लोक कोकणामध्ये गेले आहेत आणि वाटतं आम्हीच 50 गाड्या सोडून 2000हून जास्त लोक कोकणामध्ये पाठवलेले आहेत. आणि तेव्हा पण आम्हाला वाटत होतं की यार आपण कधी आपल्या घरी कोकणात जावं, आपल्या आजोळी जावं. आणि आज आम्ही संतोष जाधव यांच्या घरी आल्यानंतर पाहतोय तो कोकणच इथे दिसलेला आहे आम्हाला. हे माझा आजोळ अगदी प्रत्यक्षात आजोळ असं दिसत आहे. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यांनी स्वतः त्या एकदम क्रिएटिव्ह केल्या. तर बघू शकता तुम्ही, शिडी आहे ती, बरोबर तुळशी वृंदावन आहे, हे तुम्ही गवताच्या पेंडी आहेत, गोठा आहे, अतिशय सुंदर सूप आहे. हे अगदी टिपिकल कोकणी जे घर असतं हे घर, कौलारू घर. अरे वा, सुंदर, अतिशय सुंदर. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या आराध्य दैवत त्याची प्रतिमा सुद्धा आतल्या अगदी जे सुरुवातीचं घराचं असं हे असते ओटीवर जे लावलेलं आहे. आणि बघू शकता दरवाजे, बघू शकता तुम्ही त्याच पद्धतीनेच कोरीव काम केलेले अगदी कोकणातले दरवाजे. आहा, अतिशय. आणि सारवलेलं, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही दाखवू शकता की हे सारवलेलं घर जे आता क्वचित बघायला मिळतं, ते सुंदर सुद्धा सारवलेलं घर. आणि अतिशय प्रसन्न वाटतं आहे. आणि बाहेर काय अगदी समजेल जे तंतोतंत त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते स्वतः आर्टिस्ट आहेत, म्हणजे असं क्रियाशील काम त्यांचं का पाहून अतिशय सुंदर. आम्ही सगळे, मी आलेलो आमच्याबरोबर, कोकण कट्ट्याची टीम, विजय बाईत, दया मांडोकर हे आले, त्यांना सुद्धा अतिशय बरं वाटलेलं आहे. तुमच्या ह्या गोष्टीला किती दिवस लागले असेल तरी काम करायला? 4 ते 5 दिवस. 4-5 दिवसात. आणि सगळ्यात महत्त्वाचं 4-5 दिवस इथे जरी लागले असतील तरी ते कोकण कट्ट्याच्या बस सोडण्यासाठी, दापोलीच्या गाड्या सोडण्यासाठी सातत्याने तिथे होते. हे महत्त्वाचं. कारण नुसतं ते घरचं काम करून आम्ही त्याला फोन करतो, चला सावंत या संतोषजी, आणि त्यांच्या बस त्या 3 तारीख व्यवस्थित सोडल्या. कोकणात ते गेले आहेत आणि कोकण त्याने आपल्या घरी अवतरलेलं आहे. नक्कीच पाहायला या किंवा हा व्हिडिओ पाहून लाईक करा, शेअर करा, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि कोकणच्या गणपतीला जाऊन या, नक्की या.